आपण पाहत आहात तक्षशिला एक्सप्रेस, आपल्या हक्काचं व्यासपीठ. मी आनंदराज आंबेडकर तमाम बौद्ध बांधवांना आवाहन करत आहे की तुमच्या आणि माझ्या जीवाचं आणि अत्यंत प्रेरणेचं आणि तथागत भगवान गौतम बुद्धाला जिथे ज्ञान प्राप्त झालं असं जे स्थळ आहे महाबोधी बुद्ध विहार, ते मुक्त करण्यासाठी 5 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11 वाजता राणीबाग ते आझाद मैदान असा प्रचंड मोर्चा आपण आयोजित करण्यात आलेला आहे. आणि त्याच्यामध्ये आपण बौद्ध असाल तर प्रत्येकाने सामील व्हा असं माझं आपल्या समोर आव्हान आहे. तथागत भगवान गौतम बुद्धाला बुद्धगया येथे ज्ञानप्राप्ती झाली आणि त्या तिथे सम्राट अशोकाने प्रचंड मोठं असं महाबोधी बुद्ध विहार निर्माण केलं. दुर्दैवानं आज त्याची संपूर्ण मॅनेजमेंट ही पंड्या लोकांच्या हातात आहे. तिकडचा असणारा जो BTMC ऍक्ट आहे 1949, त्याच्या नव्हे 5 ब्राह्मण आणि 4 बौद्ध अशा पद्धतीने विश्वस्तांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. ते 4 बौद्ध सुद्धा खरे बौद्ध आहेत की नाही यामध्ये शंका आहे. आणि त्यामुळे आपण पाहतो की त्या संपूर्ण पवित्र अख्ख्या जगातल्या बौद्धांचं पवित्र स्थान असणाऱ्या त्या बुद्धगयेला आणि महाबोधी बुद्ध विहाराच्या परिसरामध्ये नको ती कर्मकांड चालू झालेली आहे, नको ती मंदिरं बांधली गेलेली आहेत. आज ते महाबोधी बुद्ध विहार मुक्त करण्यासाठी लाखो बंतेगण जगामधून संपूर्ण देशामधल्या सरकारला आवाहन करत आहे की हे महाबोधी बुद्ध विहार हे बौद्धांच्या ताब्यात द्या, परंतु अजून सुद्धा सरकार मानत नाहीये. 2 फेब्रुवारी 2025 पासून अनेक बौद्ध भिक्षू तिथे उपोषणाला बसलेले आहेत. त्याच्यावरती अनेक प्रकारचे अन्याय आणि जुलूम होत आहेत. ते बसलेल्या जागेवरून त्यांना उठून अत्यंत घाणेरड्या ठिकाणी बसवण्यात आलेलं आहे. असं असताना सुद्धा ही आज आरपारची लढाई समस्त बौद्ध बांधवांनी सुरुवात केलेली आहे आणि त्याला जगभर पाठिंबा मिळत आहे. तेव्हा माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण कुठच्या संघटनेमध्ये आहात, कुठच्या पक्षामध्ये आहात, याच्यापेक्षा आपण बौद्ध आहात. आणि त्यामुळे बौद्धांचं हे पवित्र स्थान हे पंड्या आणि जातीवाद्या मनुवाद्यांच्या पासून मुक्त झालं पाहिजे. यासाठी आपल्या सर्वांचा या आंदोलनामध्ये सहभाग अत्यंत महत्वाचा आहे. आणि त्यासाठी आपल्या सर्वांना मी आवाहन करतोय. आपल्याला माहितीच आहे की आज जे अयोध्येमध्ये राम मंदिर बांधलं तिथे फक्त आणि फक्त ब्राह्मण समाजाचं विश्वस्त नेमण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर कुठच्याही मस्जिद असेल तिथे मुसलमानांचे असतात, ख्रिश्चनांचं चर्च असतं तिथे फक्त ख्रिश्चन विश्वस्त असतात. मग बौद्धाच्या या अत्यंत पवित्र असणाऱ्या आणि जगाच्या सर्व लोकांचं आशास्थान असणाऱ्या या बुद्ध विहारामध्ये हे इतर जाती धर्माचे लोक कशासाठी, हा आमचा प्रश्न आहे. आणि म्हणून आज आपल्या 3 प्रमुख मागण्या आहेत की पहिल्यांदा जो 1949चा BTMC ऍक्ट आहे तो रद्द करण्यात यावा. त्यानंतर ते बुद्ध विहार हे बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं. त्याचबरोबर तिथे असणारे जे काही इतर मंदिरं आणि इतर काही बांधण्यात आलेले आहे ते तिथून काढून त्या संपूर्ण परिसराचं सुशोभीकरण व्हावं, अशा पद्धतीच्या मागणी घेऊन आपण हा 5 एप्रिल 2025 रोजी मोर्चा काढत आहोत. तेव्हा या शनिवारी आपण सर्वांनी यायचं आहे. खरं म्हणजे माझा पाय फ्रॅक्चर झाला असताना सुद्धा मी त्या मोर्चाला येणार आहे. आपण सुद्धा याल ही अपेक्षा करतो. नमो बुद्धाय, जय भीम.